नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. गुरुचरित्र पारायणाच्या नावाखाली जर वाचायचं ठरवलं तर खरोखरच 3 आणि 7 दिवसामध्ये काहीही समजत नाही. मी अजून गुरुचरित्र ग्रंथ वाचलेला नाही. फक्त कधीतरी ग्रंथ हातात आल्यानंतर पानं चालताना ओळ्याहून जेव्हा मी लक्ष देतो तेव्हा काही गहन अर्थ लक्षात येतात. त्यापैकी आजची एक ओवी गुरुचरित्रामध्ये महत्त्वाची आहे. भाविकांनासुद्धा त्याचा अर्थ उमजून जाईल आणि ज्यांनी अनेक वेळा वाचले त्यांच्या लक्षात पण येणार नाही. आपण जे जीवन जगतो, आपण जे देवासाठी उचापत्या करतो, नारळ हार पेढे करतो, गप्पा गोष्टी करतो, सारख्या वाऱ्या करतो, इकडं जा तिकडं जा, धावपळ पळापळ, हे जे चाललेलं आहे हे पाहून खरोखरच ब्रह्मदेवालासुद्धा हसू येत असेल की मी पत्रिकेत लिहिलं आहे का ह्याचा कोणी विचार करत नाही. कारण नसतानाही आपले मनुष्य जातीची धावपळ चालली आहे, त्याच्यापासून 1% 1% फायदा नाही. गुरुचरित्रामध्ये असे लिहिलं आहे, कर्माच्या गती असती गहन, जे जे होणार ते ते चुकेना, तया ब्रह्मदेव अडवा. कर्माच्या गती अत्यंत गहन आहेत. क्षणात काय होईल सांगता येत नाही. ज्याला झालं आहे ते त्याला भोगावं लागतं. आणि ब्रह्मदेव जरी आडवा आला, तुम्ही कितीही करा, देवाचं करा, ब्रह्मदेवाच्या दरबारात जा, पण तिथं खाडाखोड करता येत नाही. प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास झाला. खरं तर त्यांच्या पत्रिकेत हा उल्लेख असण्याची शक्यता आहे, परंतु त्याबद्दल कोणी बोललं नाही. पण खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर ब्रह्मदेवांनासुद्धा त्या पत्रिकेत खाडाखोड करता आली नाही. एवढं कर्माची गती अत्यंत गहन आहे. आणि जे जे होणार ते होणार म्हणजे होणार. तुम्ही तिथं कितीही पैसे खर्च करा, कितीही देवदेव करा, अमुक करा तमुक करा, त्यातून कोणाचीही सुटका नाही. कर्माच्या गती असती गहन, जे जे होणार ते ते चुकेना, तया ब्रह्मदेव आडवा. हे गुरुचरित्र ग्रंथात सांगितले आहे. हे जर कुणी समजून घेतलं तर खरोखरच तो इतका सावध होईल की तो आपल्या पत्रिकेत पुढच्या जन्मी काही लिहिलं जाऊ नये म्हणून तो फार काळजी घेईल. परंतु अर्थ न समजून घेता ग्रंथ वाचल्यामुळं काय करतो, काय करायला पाहिजे याचं काहीही मागमूस आपल्या भक्तांना नाही. कर्माच्या गती समजून घ्यायला पाहिजे. आणि हे गुरुचरित्र ग्रंथात का लिहिलेलं आहे हे दत्त भक्तांनी समजून घ्यायला पाहिजे. आपण पत्रिका दाखव, इकडं जा तिकडं जा, परंतु ब्रह्मदेवांनी लिहिलेली पत्रिका ही अत्यंत खरी पत्रिका आहे. त्यात खाडाखोड करता येत नाही. म्हणून आपण जे आहे ते भोगण्याची तयारी ठेवायला पाहिजे आणि परत राहिलेलं भोग पुन्हा वाढू नये यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे. वरून ब्रह्मदेव पाहत असतील, अरे मी काय लिहिलं आहे, मी काय सांगतो याचं कोणाकडेही लक्ष नाही. अनेकांनी पारायणे केले असतील, मी काय समजवण्याचा प्रयत्न केला आहे, ते भक्त लोक समजून घेत नाहीत. पण परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे. त्यांनी एक आपल्या भक्तांना चान्स दिला आहे. तो गुरुचरित्रामध्येच सांगितला आहे. तो असा की ब्रह्मदेव आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे. मूळ पत्रिका ती ब्रह्मदेवाने तयार केलेली आहे. ती ओरिजिनल पत्रिका ब्रह्मदेवाकडे आहे. परंतु दत्त महाराजांनी जो आपल्याला आशीर्वाद दिला आहे तो अनेक भक्तांच्या लक्षात नाही आणि कळणारसुद्धा नाही. कळालं असतं तर एवढं जे आता कलियुगात चाललं आहे, प्रत्येक कुटुंबात भांडणं, मारामाऱ्या, कोर्ट कचेऱ्या, अमुक तमुक ह्या घडल्या नसत्या. पण ते समजूनच घेतलं नाही आणि ते समजलं नसल्यामुळं हे प्रकार वाढत आहेत. तर दत्त महाराजांनी सांगितलं आहे, ब्रह्मदेव आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे. तुमची जी पत्रिका ब्रह्मदेवाने तयार केलेली आहे ती ओरिजिनल कॉपी ब्रह्मदेवाकडे आहे. पण कर्म माफ करत नाही. परंतु आपले गुरुदत्त महाराजांनी सांगितलं आहे, श्री गुरुचरण स्पर्श सत्वर दुष्टाक्षर शुभ होतील. ह्याचा अर्थ खाडाखोड होणार नाही. परंतु तुम्ही माझ्या गुरुचरणांना शरण या, माझ्या गुरुचरणाजवळ बसा, डोळे भरून मला पहा, माझ्या पादुकांची पूजा करा, माझ्या पादुकांचं दर्शन घ्या. तुमच्या देवघरात जिथं पादुका असतील, जिथं पादुकांचे फोटो असतील त्याच्यासमोर बसून फक्त माझं नामस्मरण करा, म्हणजे मला स्पर्श करा. ओरिजिनल पादुका शक्यतो कुठं नाही आहेत. ओरिजिनल पादुका कुठेही मंदिराबाहेर काढलेले जात नाहीत. जे हल्ली चाललं आहे तो सगळा धुमाकूळ चालला आहे. सविस्तर कधीतरी बोलता येईल. परंतु तूर्त आज
आपल्या दत्तभक्तांना, स्वामी भक्तांना, श्रीपाद भक्तांना आणि गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती महाराजांच्या भक्तांना एवढंच सांगायचं आहे की जे कर्म आहे ते आपल्याला भोगावं लागणार, माफी नाही. परंतु दत्त महाराजांनी जो आपल्याला आशीर्वाद दिला आहे तो समजून घ्या. दत्त महाराजांनी सांगितलं आहे, ब्रह्मदेव आपल्या करे लिहिली असती दुष्टाक्षरे, श्री गुरुचरण स्पर्श सत्वर दुष्टाक्षर शुभ होतील. याचा अर्थ थोडक्यात सांगायचा तर दत्त महाराजांची सेवा करा, दत्त महाराजांना शरण जावा. त्या आपल्या घरात जे पादुकांचे फोटो आहेत त्याच्यासमोर डोळे उघडून ठेवून बसा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा. जे भोग आहेत ते आम्ही भोगायला तयार आहोत किंवा आम्हाला ते भोगावेच लागतील, परंतु आम्ही या क्षणापासून कोणतेही वाईट कर्म करणार नाही. आम्ही आहे ते भोगण्याची ताकद तू आम्हाला दे, आम्ही ते भोगण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या सेवेपासून आम्ही दूर जाणार नाही, आम्ही उचापात्या करणार नाही, अनावश्यक फिरणार नाही, तुम्हाला शरण येऊ आणि तुम्हाला शरण आल्यानंतर तुम्ही जो आशीर्वाद दिला आहे तो आम्ही प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पुन्हा एकदा मी ह्या 2 ओव्या सांगतो, त्या समजून घ्या. पहिली ओवी अशी, कर्माच्या गती असती गहन, जे जे होणार ते ते चुकेना, त्या ब्रह्मदेव आडवा. ब्रह्मदेव आडवा आला तरी ब्रह्मदेवाने जी ओरिजिनल पत्रिका लिहिली त्याच्यामध्ये माफी नाही, आपल्याला ते भोगूनच संपवावे लागेल. पण दत्त महाराजांनी आशीर्वाद दिला आहे भक्तांसाठी, ब्रह्मदेव आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे. दुष्टाक्षर म्हणजे पत्रिकेतला जे आपले कर्म आहे ते. श्री गुरुचरण स्पर्श सत्वर दुष्टाक्षर शुभ होतील. श्री गुरुचरणांना आपण शरण जाऊ. आपल्या डोळ्यासमोर त्या देवांच्या पादुका आणू. अगदी काही नसेलच कोणाचा फोटो तर आईवडिलांना शरण जाऊ किंवा आपल्या गुरूंना शरण जाऊ आणि त्यांची सेवा करू, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून आपलं उर्वरित आयुष्य आपण सुख, शांती, समाधान आणि आनंदाने भोगू. आणि ती भोगण्याची बुद्धी, आपल्या जीवनात परिवर्तन करण्याची बुद्धी दत्त महाराजांच्या पादुकांना स्पर्श केल्यानंतर ती आपल्याला होती, ती आपल्याला होवो आणि दत्त महाराजांच्या आशीर्वादाप्रमाणे आपलं सर्व आयुष्य इथून पुढं चांगल्या प्रकारे भोगलं जावं, आनंदात जावं अशी प्रार्थना. नमस्कार.